ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आपण बघणार आहोत कथं यज्ञः मृतं भवेत्। कथं यज्ञः मृतं भवेत्। मृतः यज्ञः तु अदक्षिणा। म्हणजे काय की यज्ञ किंवा कशासाठीही आपण जे समर्पण करतो हे केव्हा मृत मानलं जातं। केव्हा मृत मानलं जातं। मृत म्हणजे काय अर्थहीन, काही अर्थ राहत नाही। जरी हा प्रश्न अतिशय सोपा वाटत असला तरी महत्त्वाचा आहे। जे काही आता या शब्दाला प्रश्नाला शब्दशः अर्थ जर आपण घेतला तर तो जो पूजा करणारा म्हणजे अगदी कोणीही मग तो गणपती बसवण्याची पूजा करू दे, मग तो काय म्हणतात त्याला सत्यनारायणाची पूजा करू दे, रुद्राची पूजा करू दे, विष्णूची पूजा करू दे, यज्ञ करू दे, अग्निहोत्र करू दे, पण ज्या गोष्टी एखादा ब्राह्मण किंवा यज्ञ करणारा होता एकदा करतो आहे त्या गोष्टी, त्याच्यासाठी त्याची जबाबदारी ही फार मोठी असते। म्हणजे काय की यज्ञ ग्रंथांमध्ये आपल्या धर्मग्रंथांमध्ये काय काय सांगितलं आहे तसं पद्धतशीर करायचं, कुठेही चूक नाही होऊ द्यायची। आपल्याला काय वाटतं माहिती का, अमक्यानी पूजा नीट नाही केली, तमक्यानी असं केलं तसं केलं, पण याच्यात एक भाग महत्त्वाचा आहे की लोक सगळं करतात। म्हणजे पूजेसाठी सगळी स्वतःची हौस करतात। खूप काही काही फळं फुलं खूप सजवणं,
खूप तुळशी आणायच्या, खूप वाहायच्या वगैरे, बरोबर आहे, म्हणजे हे करायला पाहिजे. पण त्या मानाने नेमकं दक्षिणा ह्याच्याकडे थोडासा कानाडोळा होतो असं या प्रश्नातून आपल्याला दिसतं. यज्ञांची तर गोष्ट खूप मोठी आहे, पण पूजापाठांसंबंधीसुद्धा सांगितलेलं आहे की ती एक ज्या पूजेची दक्षिणा आहे तो मात्र तो जो पूजा करणारा असतो, ज्याच्या घरी पूजा आहे, त्याला तो मात्र वेस्टच वाटतो. किंवा जरी दिली म्हणजे काय, त्याला असं वाटतं पूजेला इतके पैसे घेतो असं. बाकी मग आपण अनेकांना जेवू घालू, सवाष्णी, ब्राह्मण किंवा कुमार कुमारी वगैरे खूप हौस भागवू, सगळं करू. परंतु ते म्हणतात काय की या ठिकाणी फक्त दुर्लक्ष करू नका तुम्ही. या ठिकाणी फक्त असं होता कामा नये. कारण तो जो पूजा करणारा असतो, तो पूजा करणारा कुठलीही चूक होणार नाही. म्हणजे तुमच्या दृष्टीने तुम्हाला वाटेल चूक झाली, नारळ ठेवलाच नाही, इतक्या क्षुल्लक चुका नाही. पण मनापासून जे काही मंत्र वगैरे आहेत ते व्यवस्थित शास्त्रविधीयुक्त तो पूजा करेल. आणि हे तो काम फार मोठं जबाबदारीचं पार पाडतो. प्रत्येक कार्यासाठी या विश्वामध्ये त्याचं मोल देणं आवश्यक ठरतं आपल्याला. प्रत्येक कार्य म्हणजे साधं जरी धान्य असेल तर ते धान्य आणण्यासाठी जर गाडी वापरली असेल किंवा कोणी ते घरपोच आणून देत असेल धान्य, तर त्याचे आपल्याला मूल्य द्यावं लागतं. मग बाकी सगळ्याचं द्यावं लागतं. तर पूजा करणाऱ्याला योग्य मूल्य द्यायला पाहिजे. आपल्याला ते देणं म्हणजेच एक वेस्ट वाटतो. मग ते काहीतरी आपण किरकोळ द्यायचं आणि बाकीचं जे आहे ते भरपूर खर्च करायचं, आपली हौस भागवायची. म्हणजे अगदी साध्या पूजेत सुद्धा मग आपण साड्या दे, कपडे दे असं करतो. परंतु यात सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की जो पूजा करणारा आहे त्याला योग्य ते दक्षिणा देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आता मग ते यज्ञांकडे येतात की हा जो यज्ञ करणारा आहे आणि ही दक्षिणासुद्धा कशी द्यायला पाहिजे. एकतर ती योग्य ते मूल्य दिलं जात नाही, आणि दुसरं म्हणजे ती दक्षिणा द्यायची आहे म्हणजे मनातून फार कटुता येते, वाईट वाटतं की एवढे पैसे द्यायचे. आनंदाने ते द्यायला पाहिजे. आता त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे की ही दक्षिणा आपण एकतर योग्य ते मूल्य द्यायला पाहिजे, हे पहिली गोष्ट. आणि त्यातनं आपण योग्य ते मूल्य देऊसुद्धा, तरी मनात चांगला भाव आणून दिलं नाही म्हणजे आता त्याचा आदर केला नाही की खरंच तुम्ही छान पूजा केली, हे घ्या, तर मात्र काय होतं. इथे लिहिलेलं आहे प्रश्न. काय प्रश्न विचारला आहे? कथम यज्ञः मृतं भवेत. यज्ञ हा मृत कशामुळे बनतो? कशामुळे मृत बनतो? अदक्षिणा. अदक्षिणा याचा अर्थ दक्षिणा नाही असं नाही होत, तर अदक्षिणा दोन गोष्टींनी ठरते. एक म्हणजे अदक्षिणा म्हणजे दक्षिणा योग्य न देणं, म्हणजे कमी देणं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की योग्य मान देऊन दक्षिणा न देणं. आता द्यावंच लागणार आहे,
म्हणून देऊन टाकू एकदाचं, अशी दक्षिणा देणं, योग्य त्या ब्राह्मणाचा किंवा ह्याचा योग्य मान न करणं, असं जर केलं तर त्याला म्हणतात अदक्षिणा. किंवा मान आणि अपमान ह्याचा संबंध नाही आहे, पण मनात क्षुल्लक भाव आला की काय आता याला द्यावे लागत आहेत, पूजेला काय द्यायचे, पूजेला काय पैसे द्यायचे, एवढं काय केलं आहे याने, 2 तास घालून पुष्कळ केलेलं असतं त्यांनी, तर त्याला योग्य ती दक्षिणा द्यावी. याचा गहन अर्थ पुष्कळ आहे. जाऊ एक एक करत पुढे. तर योग्य एकतर मानधन दिलं पाहिजे त्याला आणि त्याचा आदर सत्कार केला पाहिजे. कारण हा जो पूजा करणारा किंवा यज्ञ करणारा आहे ना, तो जे जे धर्मग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे धर्मग्रंथांमध्ये जे जे काही सांगितलं गेलेलं आहे त्याप्रमाणे एक तर तो करत असतो, मोठ्या जबाबदारीने करतो, तो योग्य पद्धतीने करतो. प्रत्येक विधीच्या वेळी तो योग्य मंत्रांचा उपयोग करतो. नंतर जप नीट करतो. संपूर्ण विधी जे असतात त्याची पूर्ण माहिती काढून संपूर्ण विश्वासाने तो ते पार पाडतो. ही सगळी जी महत्त्वाची कामं आहेत आणि त्या यज्ञाच्या पूजनाने योग्य ते वातावरण निर्माण झालं पाहिजे, इतक्या सगळ्या गोष्टी तो करत असतो. आपल्यासाठी आपलं चांगलं चिंतत असतो. त्यामुळे कर्माच्या पाठोपाठ दक्षिणाही ताबडतोब ब्राह्मणांना अर्पण करावी. हे सगळ्यात महत्त्वाचं आणि जबाबदारीचं काम आहे. जर योग्य ती दक्षिणा आदराने दिली तर तो यज्ञविधी स्वतःहून पॉवरफुल बनतो आणि जर दिलं नाही तर यज्ञविधी तामसिक होतो. आणखीन काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या आपल्या आजच्या जीवनामध्ये, अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या काय महत्त्वाचं आहे तर आपण प्रत्येक वेळी काय करतो, काहीतरी शॉर्टकट करतो. पूजांमध्ये काहीतरी करण्याचा आपण प्रयत्न करतो. आपलं जीवन अगदी अतिशय वेगवान झालेलं आहे, त्यामुळे मंत्रांचा आदर करत नाही आपण, किंवा उरकणं सगळ्या गोष्टी, कर्म उरकायची, आळशीपणा करतो, उदासीनता आहे आपल्या अंगी, म्हणजे त्याबद्दल काही फारशी आवड नाही, वैयक्तिक सोयी आहेत. आणि त्या वैयक्तिक सोयी, आज काय कुठे ट्रिपला जायचं आहे, जरा पूजा आहे ना, आपण अर्ध्या तासातच उरकू. त्यामुळे त्या विधींचं मूल्यसुद्धा कमी होतं आणि म्हणून उत्तम परिणाम आपल्याला मिळत नाही. उत्तम परिणाम न मिळण्याची कारणं अनेक आहेत. उत्तम परिणाम आपल्याला का मिळत नाही याची कारणं खूप आहेत. तर आपण आहे ना त्या गोष्टीकडे तेवढं लक्ष घालत नाही. आपल्याला जेवढी घाई आहे आपण उरकाउरकी करतो, त्याच्यानंतर आपल्याला ती दक्षिणा देणं म्हणजे वेस्ट वाटतो, किंवा ती दक्षिणा एवढी का मागितली असं वाटतं. बाकी सगळ्या गोष्टी हौसेने करून दक्षिणेवरच येतं शेवटी. तर हे या प्रश्नात सांगितलेलं आहे. पण हा प्रश्न परतसुद्धा आपण
आठवण करावी की यक्षाने विचारलेला आणि युधिष्ठिराने उत्तर दिलेला हा प्रश्न आहे. मग काय म्हणणं आहे त्याचं? व्यवहारात हे जे आपण बोललेलो आहे हे पाळायचंच आहे, पण आता ऐहिकरित्या काय सांगतोय तो? म्हणजे आध्यात्मिक असं तो काय वर्णन करतोय? म्हणजे आत्तापर्यंत जे आपण बोललो, दक्षिणेचं महत्त्व सांगितलं, तर ते दक्षिणेचं महत्त्व आहेच, ते व्यवहारात आपण पाळलं पाहिजे. परंतु आता ह्याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे? तर आपल्या जीवनामध्ये सगळं व्यवस्थित पार पाडणारा कोण आहे? आपल्या जीवनामध्ये सगळं व्यवस्थित पार पाडणारा कोण आहे? तर तो ईश्वर आहे. इतकं पापी जीवन आहे, पण सारखा तो काय करत असतो? अभिमंत्रित करत असतो. आणि त्यातनं सगळ्यातनं तो आपल्याला वाचवत असतो. नाही तर अवस्था इतकी आपली वाईट झाली असती की विचारता सोय नाही. आपल्या जीवनातलं हे जे आत्मतत्व आहे, हे आत्मतत्व इतक्या पद्धतशीरपणे आपल्या जीवनाचे विधी घडवून आणत असतं. नाही तर आज केव्हाच कोलाहल झाला असता, केव्हाच नाशाला आपण कारणीभूत झालो असतो. हे जे चैतन्य आहे, याला आपण कोणती दक्षिणा देतो? कोणता मान देतो? चैतन्य सगळं आपल्या जीवनात घडवून आणतं. प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनात चैतन्य घडवून आणतं. आणि त्याला अदक्षिणा झाल्यामुळे हा आपला जीवन यज्ञ मृत होतो. म्हणजे त्याला मृत आणि परत जन्म. जिथे मृत्यू आहे तिथे जन्म आहे, जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. अदक्षिणा का होते मग? आपल्या जीवनामध्ये एकतर काय आहे माहिती का? एक तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला अज्ञान आहे की हे सगळं या सगळ्या जीवनाला कारणीभूत असं चैतन्य आहे, ते ब्रह्म आहे, ते तत्व आहे. आणि अभ्यासाने जरी भले कळलं आणि पाठ झालं आपलं की आपल्या जीवनाला कारणीभूत ब्रह्म आहे, तरी आपल्याला ते कळत नाही, अनुभवाच्या पातळीवर समजत नाही. आपण त्या चैतन्याला असा किती भाव देतो? अखंडितपणे आपण त्याच्याकडनं करून घेतो. काय करून घेतो? तुम्ही म्हणाल काय करून घेतो आपण चैतन्याकडनं? आपण काही करून घ्यायची गरजच नाही आहे. मृत्यूच्या क्षणापर्यंत
चैतन्य आपल्याला जागृत ठेवतं. अजून काय करायला हवं आहे? अजून काय करणार? सगळ्यात मोठं काम करताय, महत्त्वाचं. मग त्याला दक्षिणा काय आहे? त्याला दक्षिणा ही आहे की ते जाणणं. ती दक्षिणा आपण कधीच देत नाही, अदक्षिणा. त्याला आपण किंमतही देऊ शकत नाही, कारण आपण अज्ञानी आहोत. त्याला आपण जाणू शकत नाही, कारण तेवढी ओढ नाही आपल्याला, जरी माहिती कळली असली तरी सुद्धा. आणि त्याच्यामुळे त्या चैतन्याचा आपण आदर राखू शकत नाही. मग दक्षिणा म्हणजे काय? दक्षिणा म्हणजे नेमकं काय? चैतन्याला किंवा आत्मतत्वाला दक्षिणा म्हणजे काय माहिती का? आत्मतत्व होऊन जाणं, आत्मतत्व बनून जाणं म्हणजे दक्षिणा आहे. आपल्या जीवनात असलेल्या प्रत्येक गोष्टीला आपण किंमत दिली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला. इतकं काही इथे ह्याचा विचार नाही आहे, तात्पुरता विचार नाही आहे इथे. फक्त पूजा किंवा यज्ञ करणारा नाही, आपल्यासाठी जो काहीतरी करतो त्याला त्या मोलाची दक्षिणा ताबडतोब दिली गेली पाहिजे, आदराने दिली गेली पाहिजे, आदराने. त्या मानाने आत्मतत्व हे संपूर्ण आपली काळजी घेतं. आणि जीवनाचे विधी, आपल्या जीवनाचे विधी, मुख्य विधी आहेत मृत्यू आणि जन्म. इतर विधी जागृत ठेवणं, हालचाल, सजीवता असणं, सगळ्या गोष्टी हे जे इतर विधी किंवा इतर गुणधर्म आपल्यामध्ये निर्माण करून ठेवणं, हे सगळं कोणाचं काम आहे? तर चैतन्याचं काम आहे. त्याला आपण कोणती दक्षिणा देतो? साधं त्याचं स्मरणही आपण करत नाही. त्याचं स्मरण करून त्याच्याशी तल्लीन होऊन राहणं ही योग्य दक्षिणा आहे. म्हणून ध्यान धारणा करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ध्यान धारणा ही झालीच पाहिजे. काही न मागता तो आपल्याला धडधाकट ठेवतो. त्याच्यासाठी काही करणं म्हणजे तुम्ही आम्ही अपूर्ण आहोत म्हणून त्याचं संकीर्तन करायला शिकणं हे जास्त महत्त्वाचं.
यज्ञाचं खूप महत्त्व आहे. एका वाक्यात सांगायचं तर आपल्या जीवनाला ज्या गोष्टींची मदत होते, ज्यांच्यापासून ती मदत होते, त्यांना किंवा त्या वस्तूंना काहीतरी परत देणं त्या मूल्याचं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अजून एक प्रश्न महत्त्वाचा आहे की मूलतः अन्नम, मुळात अन्न काय, म्हणजे एका शब्दात सांगा अन्न म्हणजे काय. तर म्हणतात की गऊ म्हणजे गाय. म्हणजे अन्नाचा मूळ स्रोत कोणता आहे तर गाय. तर गाय हा अन्नाचा मूळ स्रोत कसा, तर आपल्याला अन्न मिळवायचं जर असेल तर पृथ्वीवर काय करावं लागेल, आपल्याला पिकं पिकवावी लागतील जमिनीमध्ये, है ना. पिकं पिकवायला काय लागेल, पाऊस लागेल. पाऊस येण्यासाठी काय करावं लागेल, यज्ञ करावा लागेल. आता अन्न मिळवण्यासाठी पाऊस पडावा लागेल, पाऊस यायला यज्ञ करावा लागेल. यज्ञ करायसाठी काय काय, तर गाईचं तूप, दूध, या गोष्टी आता आपल्याला मिळवाव्या लागतील. मग या गोष्टी कोणापासून मिळणार, शेवटी गाईपासून मिळणार आपल्याला, नाही का. या गोष्टी सगळ्या गाईपासून मिळतात. म्हणजे हे सगळं निर्माण करणारं कोण आहे शेवटी, तर गाय आहे. आणि आत्ता मगाच्या प्रश्नाला जोडून विचार केला तर दक्षिणा म्हणून आपण जे द्यायचं आहे ते जर गायी जर दिल्या तर तो म्हणजे अत्यंत तर असाही एक अर्थ आहे. गो हा संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ इंद्रिय. तर गो म्हणजे इंद्रिय आणि गच्छती म्हणजे जातात. ती इंद्रिय सारखी कुठे जातात माहिती का आपली, या संसार सागरातल्या वस्तूंवर जातात. वस्तू आणि व्यक्ती यांच्यावर जातात. आणि काय होतं शेवटी की
त्या संसार कर्मांमध्येच ती मग्न राहतात. ही इंद्रिय जी आहेत ती सगळी संसार सागरामध्ये बुडालेली आहेत. त्या सगळ्या वासना मनाला मोहवणाऱ्या, अशी ही इंद्रिय संसारात मग्न असतात. आणि म्हणून ही इंद्रिय जी आहेत, आता हे दुसऱ्या अर्थाने, आणि संस्कृतमध्ये असे अर्थ असतात, एक खरा आणि एक मजेशीर. त्याप्रमाणे हे आहे आता की आपण म्हटलं आपण म्हटलं सजीवांचं मुख्य अन्नाचा स्रोत गाय, पण इथे विडंबन केलं आहे त्याचं पुढे आल्यावर की विडंबन स्तोत्र म्हणजे काय आहे. इथे काय सांगितलं आहे की जी आपली सगळी इंद्रिय धावतात की नाही संसाराच्या मागे, संसाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इंद्रियांना संस्कृत शब्द गो आहे. आणि तसंच गच्छती इति गौह असा पण एक शब्द आहे, गौह. तर इंद्रिय जातात, गच्छती म्हणजे जाणे, इंद्रिय जातात. कुठे जातात? संसारात असलेल्या इच्छांच्या मागे इंद्रिय धावतात. आणि काय करतात? इथे विडंबन अर्थ आहे बरं का. तर ती काय करतात? तर ती संसारात असलेल्या इच्छांच्या मागे धावतात, म्हणून त्याच्या बनतात वासना, आणि त्याच्या वासना बनतात, म्हणून हा जीव जन्म आणि मृत्यू भोगतो. याचा अर्थ काय? जीवाचा जन्म आणि मृत्यू, जीवाच्या येरझाऱ्या, जीवाचे जन्म यांचं अन्न आहे गो म्हणजे इंद्रिय. आणि पृथ्वी मातेवर निर्माण होणारं अन्न याचा स्रोत गो म्हणजे गाय. संस्कृतमध्ये असं खूप करतात, काव्यशास्त्र विनोद किंवा विडंबन काव्य. तर अजून हा आता पुढचा प्रश्न फार मोठा आहे. आपण आज इथे थांबू आणि चर्चा आज होणं आवश्यक आहे, ती करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.